तुमच्या पक्षात यायला मला विचार झाला. रामभाऊने सांगितलं होतं मला की तुम्ही प्रवेश करा, पण ते आम्हाला तेव्हा जरा दबावाखाली राहत होतो, त्यामुळे आम्हाला प्रवास करता आला नाही. पण आज सांगता समारंभाच्या वेळे काल सुद्धा बघितलं आम्ही माने पाटलावर सोडू त्यांचं, दुसरं काही विषय नाही, त्याला घेऊच नाही, बाकीचं काही बोलायला तयारच नाही, फक्त माने पाटील. बाकीचं त्यांना बोलायला वेळच नाही. कसे बोलत होते काय माहिती, सगळ्या जनतेला माहिती काय बोलले ते. या ठिकाणी कालच्या याला ते काय त्यांना समजलं नाही. कुठं पथवते बोलले, कुठं त्या सुजेवर बोलले. ह्या बोलण्याला काही अर्थच नाही. पथसंस्था कुणी बुडवल्या, पथसंस्थेची सुरुवात कुणी केली, आणि या ठिकाणी जो आपण बघितलं बाहेरचे वेळापूरचे आमदार ज्याने प्रकाश पाटलाने पहिल्यांदा मदत केली होती. आम्ही नको म्हणत असताना ती नको म्हणायचं, आम्ही म्हणायचं आपल्याला पवार साहेबांनी सांगितलं. आणि तो प्रकाश पाटील तुमचंच बरोबर होतं, आम्हाला समजलं नाही त्यावेळेला समजलं नाही, तुम्ही केलंही बरोबर केलंय. त्या ठिकाणी आम्हाला काल बोलल्या ना, माझ्यावर बोलणं झालं, डबा म्हणले, काय म्हणले. अरे हे डबामध्ये काय, कसं काय डबा बारका नाही, डबा आहे ते दणकट डबा आहे, ती सगळ्याला पुरून उरलेला आहे. आणि राम सातपुते बरोबर असल्यामुळं आम्ही काय घाबरत नाही. राम सातपुते आम्हाला मुंबईला नेले, 17, 20, 25 वर्षात आम्हाला बघायला मिळालं नाही मुंबई. कुणाची ओळख करता आली नाही, कुठल्या अधिकारी ओळख नाही, कुठल्या मंत्र्याची ओळख नाही. आहे मुख्यमंत्र्यापाशी बसवलं आणि 2 तास 1.5 तास आणि सांगितलं मुख्यमंत्र्याला, हो दादांची शंका आहे तेवढी दूर करा. काय शंका आहे? अहो तिथं हे मोठी पाटील म्हणतात की आम्ही परत तालुक्याचं राजकारण करणार, जिल्ह्याचं करणार. अरे ते विषय सोडून द्या दादा म्हणले मला विषय सोडून द्या. मग रामभाऊ म्हणले झालं का समाधान, झालं समाधान म्हणलं काय होते. या ठिकाणी आपण बघतोय सारखं माने पाटील ह्यांना काय झालंय आता ही जनता आपण इतकी सभेचं विजय चौकात, त्या विजय चौकात बघ रामभाऊ, विजय चौकात या इतकी माणसं इतकी पहिलीच वेळ नाही जमायची. म्हणजे आपण ज्या ही निवडणूक आपण जिंकलेले 26 उमेदवार आहे, 27 नगराध्यक्षाचं मला सांगते सगळे नगराध्यक्ष जिंकलेलाच आपण, पण 26 उमेदवार सुद्धा आपण जिंकलेले सगळे म्हणते. सगळे आता ही जनता सांगते, एवढे जनता आज जमते म्हणजे कशामुळे जमते. काल बघितलं त्यांना बोलता येत नव्हतं, पायाखालची वाळू सरकली, रामभाऊ पायाखाली वाळू संपलेलं आहे आणि त्यांना उभं राहिलं सुद्धा पंचायत जबरदस्ताने येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. काय कसं बोलता येतं तुम्हाला माहित नाही, त्याच्यामुळे बोलता येतं, बोलायला सुद्धा येत नव्हतं त्या माणसाला. त्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि पुढं मुख्यमंत्र्यांचं बोलणार आहे, त्यामुळे मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद दादा. या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ लाईव्ह येऊन अकलूजकरांना संबोधित करतायत. घरामधून जे मोबाईलवर बघतायत, या ठिकाणी अकलूजच्या वेगवेगळ्या चौकामध्ये बसला आहेत, ज्यांना आवाज जातोय, त्या सगळ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ लाईव्ह येऊन संबोधित करतायत. या ठिकाणी मी स्क्रीनवाल्यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी लाईव्हची स्क्रीन ऑन करावी. येत्या 2 डिसेंबर रोजी